आणि प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळताना किशोर दिसतो. यावेळी काहीतरी व्यूअरसना वेगळी केलेली आहे. पाहायला मिळते आपल्याला पहिलं षटक हाताळताना अरुण ऑलराऊंडर बॅटर आहे ते वाळणे संघाकडून प्रथम षटक हाताळेल. काहीतरी वेगळी व्यूअरसना केले कारण जर पहिल्या चला टाइमपास करू नका, तुम्ही आयोजक आहात म्हणून टाइमपास करू नका. चला घाई करायची आहे, मॅचला सुरुवात करायची आहे. हातलोट वर्सेस वाळणे आजच्या दिवसातील पाहिलं तर पहिला चेंडू घेऊन अरुण. यावेळी ऋषीसाठी चांगला चेंडू पायावरती आदळला. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. वाळणे संघाविषयी सांगायचं झालं तर मध्यंतरांमध्ये मी सांगेन की नक्कीच खूप स्ट्रगल केलं या संघाने. आज जर पाहिलं तर अनेक खेळाडू आहेत या संघामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडूला उंची आहे तेवढीच लांबी सुद्धा दिले ऋषीनी. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. येतायत या साधावा, येतोय षटकार. पहिला चेंडू निर्धाव आला पण यानंतर मात्र ऋषीनी पाहिलं, हेरलं, घेरलं आणि चेंडूला थेट धाडलं सीमा रेषेच्या पलीकडे 7 धाव्यांसाठी. कमबॅक करावा लागेल अरुणला. ऋषी हा पाहिलं तर एक वादग्रस्त असा खेळाडू, कारण तो कमी बोलतो, त्याची चेंडू फळी जास्त बोलते. तेच काहीतरी उदाहरण आपल्याला मैदानामध्ये दिसतंय. यावेळी शॉर्ट पिचचा चेंडू पुन्हा एकदा धाडून दिलाय सीमा रेषे पार. येते आलाय षटकार. 6 धावा बॅक टू बॅक. ज्यावेळी भांडणं होतात ना त्यावेळी एखाद्याला रागाच्या भरात ज्यावेळी एखादा फटका चापटीच्या स्वरूपात मारला जातो ना तसाच फटका या बॅटने चेंडूला दिलाय आणि हा चेंडू सरळ गेलाय सीमा रेषेच्या पार. आलाय हा षटकार. 6 धावा. चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात. कुठेतरी कमबॅक करावं लागलं. निर्णय चुकलाय का हे पाहणं गरजेचं आहे, कारण पहिलं षटक जर हाताळायचं झालं तर तो प्रत्येक वेळी आपण पाहिलं किशोर हाताळतो, पण यावेळी त्याचाच भाऊ, बंधू, सक्का, छोटा भाऊ, मोठा भाऊ आपण पाहतोय अरुण नलावडे गोल मार्ग पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगलं कम बॅक. बॅटची कडा घेतली, परतावं लागेल. 1-1 मेरी शेर से सव्वा शेर पाहायला मिळायला येते. तंबूच्या आश्रयाला परततोय हताश निराश होऊन 2 षटकार मारून ऋषी बॅक टू पवेलियन. चांगलं तेजसकडून पाहिलं तर रात्र जागवले आज त्यांनी. आम्ही जर पाहिलं तर रात्रभर पहारा करत होतो या टुर्नामेंटचा. डोळ्यामध्ये तेल घालून, तोंडामध्ये पाणी ओतून, पोटामध्ये अन्न आणि हातामध्ये काय होतं ते सांगू शकत नाही, पण रात्र सकाळी 5 वाजेपर्यंत जागवली आणि ती जागवलेली रात्र कुठेतरी साध्य करतोय तेजस भोसले, मॅन फ्रॉम वाळणे. चांगल्या प्रकारचा झेल इथे पाहायला मिळाला तेजस भोसलेचा. चला चेंडू आलेला आहे. नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्ष मोरे. मोरे बंधू आपण पाहतोय. मोरे बंधू मैदानामध्ये अरुंद सामना करण्यासाठी. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बीट झाला. इथे मात्र हुकला, फसला आणि निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतो आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या असते 2 चेंडू. चांगल्या प्रकारे कमबॅक करताना अरुण नलावडे पाहायला मिळतो. आपल्या पॅव्हलियनकडून पुन्हा एकदा गोलंदाजी करताना. यावेळी आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू, सरळ जातोय. या षटकातला येतोय तिसरा षटकार. थोडासा नाराज असेल कारण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीची धाव संख्या धाव फलकावरती लागली जाते 1 गाडीच्या मोबदल्यात. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. जी आश्वासक सुरुवात मात्र पाहिजे ना ती आपल्याला पाहायला मिळते हातलोट संघाकडून. आता मात्र फलंदाजी मार्गावर आपण पाहिलं नॉट ट्राय करून बघायची भूमिका जो पाहत होता तोच सचिन. एक चांगलं बॅटर आहे ते. आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळी गेली सतत 10 वर्षे हातलोट संघाकडून ओपनिंग म्हणून कामगिरी बजावत असताना सचिनला प्रत्येक वेळी पाहिले आपण या मैदानावरती. आणि या गोठवडी मैदानाचे राजे आहेत ते, कारण या मैदानासाठी नक्कीच सुजित मोरे
यांचं धन्यवाद करावं लागेल, कारण गेली सतत 10-12 वर्ष या मैदानाने खूप काही केस केला दिलाय आणि सुजितचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो या मैदानामध्ये स्पर्धा घडवण्यासाठी. कारण प्रत्येक वेळी मैदानाची गरज लागते त्यावेळी नाव आठवतं फक्त आणि फक्त सुजित, सुजित आणि सुजित. सुजित मोरे, मॅन फ्रॉम हातलोट. चला नवीन बॅटर नक्कीच आपण पाहिलं तर अरुण यांचे छोटे बंधू किशोर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर श्रेणीमध्ये खेळणारा हा खेळाडू. स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू, पावतीच्या स्वरूपात 1 धावांची पेनल्टी दिली गेली किशोरला. पहिल्या चेंडूवरती अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर 1 धाव इथे धाव फलकावरती लागली गेली आहे. पुन्हा एकदा सज्ज पॅव्लियनकडून एक तेज तरार असा हा गोलंदाज, उंच पुरा असा हा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बाईकच्या स्वरूपात जर पाहिलं तर ही धाव नक्की आपल्याला पाहायला मिळेल. पंच आम्हाला सांगतील नक्कीच, कारण पायांवरती आदळलेला हा चेंडू होता. पावसाची थोडी क्षणभर अशी ही विसरंती आहे आपण पाहतोय 2 दिवसांपासून, कारण मान्सून क्रिकेट आहे. खरं तर पावसाची उपस्थिती प्रेक्षणीय होती आणि पाहिजे होती, त्याच वेळी खरी मजा आली असती, कारण रॅनी क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे. रबर बॉलवरती आपण खेळतोय, टेनिसच्या बॉलच्या माध्यमातून स्पर्धा आपण खेळली जाते. यावेळी मात्र थोडासा फटका फसलाय. नो मॅन लाईन मध्ये पडलेला हा चेंडू, 2 क्षेत्ररक्षक आहेत, एकीकडे योग आहे, दुसरीकडे अरुण चेंडू फेकी करेल, तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 आणि 2 धावा. पहिल्या षटकांशी आपण पाहिलं तर 18 धावा आल्या होत्या, पण तिथे कुठेतरी त्या धावसंख्येला गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर लावण्याचं काम जर करताना पाहायला मिळतोय तो मात्र किशोर. खरं तर किशोरने पहिलं षटक हाताळलं पाहिजे होतं, काहीतरी व्यूअरसना असेल टीमची, काहीतरी त्याच्यासाठी वेगळा प्लॅन केला असेल, तोच आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज किशोर. यावेळी सुंदर चेंडू यष्टीरक्षक तेजसच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू, डॉट चेंडूची सांगता होते. किशोर पुन्हा एकदा सज्ज. व्युअर्सना मात्र क्षेत्र सजवले गेले आहे. यावेळी पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू आहे, तिथे मात्र 1 बाउन्स पैकी केला गेलाय. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. काही चेंडू अजूनही शिल्लक आपण पाहतोय. के कोयना सोळशी आणि कांदाटी आपण पाहतोय. जय गणेश वाळणे क्रिकेट क्लब अंतर्गत वाळणे चषक 2026 चा हा महासंग्राम. या पर्वातली मान्सून क्रिकेट, रॅनी क्रिकेट, पावसाळी क्रिकेटची ही 3री स्पर्धा घेऊन आली आपल्या भेटीस. यावेळी पाहिलं तर पुन्हा लॉंगऑफच्या दिशेने आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे नितीन, जर्सी नंबर 86. महेंद्रसिंग धोनीचे मोठे चाहते आहेत. जर पाहिलं तर त्यांच्या हातावरती, बाहूवरती महेंद्रसिंग धोनी यांचा टॅटू आहे. त्यांचा वाढदिवस, महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो, तो म्हणजे 7 जुलै. यावेळी सुंदर चेंडू लावून दिशेने मारलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतायत हा षटकार. 7 धावा, विचार केलाय पक्का, भावाने मात्र मारलाय ते छक्का. चांगलं आपण जर पाहिलं तर षटक टाकलं जात होते इथे. किती झाले धावा जर पाहिलं तर 2 षटक समाप्त, धावसंख्या 31. ज्या 2 षटकांमध्ये धावसंख्येची आवश्यकता होती ना ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे तर चामू सर. सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिलं तर ज्ञाना स्वतःचं अस्तित्व नव्हतं. हे कुठल्याही गावातून खेळायचे, कधी गाडवली असेल, कधी गावडोशी असेल, कधी वाळणे असेल, कधी आवळण असेल, कुठल्याही गावातून एक आहे की यांना एक पदवी बहाल केलेली आहे चामू सर. आणि नक्कीच विकास वाळणेकर नवीन गोलंदाज आपण पाहतो. 3रं षटक घेऊन मार्गस्थ होत आहेत. यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळतो. या गोलंदाजीची खासियत तुम्हाला सांगायचं झालं तर ना, या गोलंदाजाने अनेक चांगल्या रती महारथी म्हणजे चांगल्या खेळाडू म्हणजे चांगले जे
बॅट्समन आहेत ना त्यांना अनेक वेळा आपल्या फिरकीच्या जादूवरती ना उभं केलं आणि तेच काहीतरी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू सुंदर त्यांनी टाकला गेला, यावेळी दुसरा चेंडू सुद्धा यावेळी सुद्धा दुसरा चेंडू. वय आहे, अनुभवी खूप आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळतात. मोठमोठ्या स्पर्धेचं बोलतात ना कॅल्क्युलेटर म्हणजे गणित जे आहे ना ते त्यांच्याकडून कधीही विचारायचं. खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन करतात ते चामू सर. यावेळी गोलंदाजी मार करून आपण पाहतोय, फटका बसलाय का, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही, अरुणच्या हातामध्ये विसावतोय झेल आणि इथे मात्र संपतोय खेळ. फलंदाज जातोय तंबूच्या आश्रयाला. हीच तर खासियत आहे. पहिली 2 षटकं आपण पाहिली तर 31 धावा देऊन गेले, पण त्यानंतर कुठेतरी ब्रेक लावण्याचा जो प्रयत्न केलाय ना तो मात्र लेजंड खेळाडू विकास वाळणेकर उर्फ चामू सर, मॅन फ्रॉम वाळणे, मॅन फ्रॉम गोरेगाव कोयना वसाहत. आज माही मारेगा क्या जर्सी नंबर 86 पहन के आया है, माही मारेगा क्या पूछ रहा है पब्लिक. नितीन नलावडे, मॅन फ्रॉम गावदेवी. यावेळी पाहायला कौरपडच्या दिशेने मारला चेंडू जातोय, 1 बाउन्स. इथे मात्र पाहायला मिळत आहे 4 आणि 4. अच्छा, नक्कीच इथे सांगितलं जातं किरण घाडगे महाबळेश्वर म्हणजेच हातलोट टू गोठवली 280 किलोमीटरचा प्रवास करून काल इथे सांगितलं जात आहे. नक्कीच काही माहिती आम्हाला दिली जाते. अशीच माहिती जर आम्हाला मिळत गेली ना तर खूपच आभार आहेत प्रत्येकाचे. माझ्या बाजूला बसल्या एकीकडे गुणलेखक जर पाहिलं तर आकाश काळे, मॅन फ्रॉम पुणे पर्वतीचे एक आयकॉन असे खेळाडू. तर दुसरीकडे पाहिलं तर 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचे सर्वस्व सचिन. कौतुक करावं लागेल. यावेळी जर पाहिलं तर विकास सर चामू अनुभव जो आहे ना त्या अनुभवाचं प्रत्येक उदाहरण प्रत्येक चेंडूवरती देताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र विकास यावेळी लोअर फुटाचा चेंडू होता. इथे चेंडूला उंची कमी, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तिथे पाहतोय सचिन. जर पाहिलं सचिन विषयी बोलायचं झालं तर कबड्डीमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाते. कबड्डीचा खेळाडू म्हणून सचिन नलावडे, मॅन फ्रॉम वाळणे. अप्रतिम असा झेल इथे टिपला गेलाय. कौतुक करावं लागेल इथे मात्र विकास उर्फ चामूचं. कारण जर पाहिलं ना तर 2 षटकामागे धाव संख्या होती 31. इथे षटक समाप्त होत आहे 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच श्री गणेश आर्ट स्टुडिओ आपण पाहिलं तर गणपतीचा उत्सव काही महिन्यामध्ये म्हणजेच 1-1.5 महिन्यामध्ये येऊन टेपलाय. आणि जर पाहिलं गणपती म्हणलं ना तर गणपतीची पहिली ओळख हे पेन. कारण पेनचे सुप्रसिद्ध गणपती हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि ते गणपती पेनला नाही तर पेन वरून खास वाळणी या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तरी आजच बुकिंग करा आपल्या घरी जगप्रसिद्ध असे हे पेनचे गणपती. आणि नक्कीच याचे मालक आहेत गणेश वाळणेकर, दिनेश बबन वाळणेकर, गणेश बबन वाळणेकर. कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. 94 23 75 26 13 आणि 94 19 69 074 वाळणे पेनचे सुप्रसिद्ध गणपती. नक्कीच वाळणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण गणेश वाळणेकर यांच्याविषयी बोलायचं झालं तर नक्कीच एक चांगलं असं क्रिकेटचं व्यक्तिमत्व आहे. ते प्रत्येक वेळी क्रिकेटला सरळ हस्ते मदत करणारं, प्रत्येक वेळी वेळ उपलब्ध करून प्रत्येक वेळी चांगल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणार गणेश असेल किंवा त्याचे बंधू दिनेश असेल नक्कीच वाळण्याला बिलॉंग करतात. नक्कीच दोन्हीही चांगली अशी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया मैदानामध्ये. आपण जर पाहिलं किती धावा झाले रे
आपण जर पाहिलं तर 37 धावा झाल्यात, 38 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी, म्हणजे 18 चेंडू 38 धावा आणि स्वतः आयोजक यजमान वाळणे चषक 2026 चे ओपनिंग आपल्याला पाहूया कोण नक्की येईल. कारण जर पाहिलं तर प्रत्येक वेळी बेचा पाडा असतो, बे के बे, बे दुने 4 आणि इथे पाहिलं तर बे के बे अरुण आणि बे दुने 4 नितीन, बे त्रिक 6 आणि बेचोग 8 येणारे वेळ पाहायला मिळतील. 38 धावांचा लक्ष अरुण आणि नितीन, एक माही फॅन फॉलोइंग दोघे जर पाहिलं तर केएसकेचं ज्यावेळी ऑप्शन होतं प्रीमियर लीगच्या त्यावेळी जर पाहिलं तर अ श्रेणीमध्ये खेळणार हे दोन्ही खेळाडू आहेत. आणि अजून एक अधुरं असं स्वप्न आहे की वाळणे संघाचा आयकॉन केएसके मध्ये कधी होणार, आम्ही त्याची आवर्जून वाट पाहतोय. कारण जवळजवळ 4 जे खेळाडू आहेत हे अ श्रेणीमधून कित्येक वेळा जर पाहिलं तर केएसके मध्ये अ श्रेणीतून खेळलेत. एकीकडे पाहिलं तर अरुण, दुसरीकडे पाहिलं तर नितीन, अरुण नलावडे, नितीन नलावडे, नलावडे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. वाळणे चषक 2026 ची ही गटातील 4थी मॅच मधील पहिला सामना. एकीकडे हातलोट प्रतापगडच्या पायथ्याशी वसलेलं आणि दुसरीकडे पाहतोय गोलंदाजी मार्कवर नाव आहे यश. यशविषयी सांगायचं झालं तर खूप चांगला असा गोलंदाज आहे, चांगलं व्हेरिएशन आहे, इन स्विंग आउट स्विंग तेवढा तेज तर्रार मार आहे, युवा टॅलेंट आहे. केएसकेला पडलेले गोड स्वप्न याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तो यश गोलंदाजी मार्कवर हातलोट संघाकडून प्रथम षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावांचं लक्ष्य आहे. 31 धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर खरंच कौतुक करावं लागेल ते मात्र विकास वाळणेकर, विकास सरांचं कुठेतरी ब्रेक लावला. विकासने मात्र गोलंदाजी केली होती झकास आणि म्हणूनच 37 धावांवरती रोखण्यामध्ये यश आला. 38 धावांचं लक्ष्य. स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय जर्सी नंबर 86 नितीन नलावडे, महेंद्रसिंग धोनीचे मोठे फॅन फॉलोइंग. एकाच दिवशी दोघांचा जन्मदिवस वाढदिवस. दुसरीकडे पाहिलं तर अरुण बाळकृष्ण नलावडे, मॅन फ्रॉम वाळणे, मॅन फ्रॉम विरार इथे राहणारे आणि तिथे प्रचलित असणारे एक चांगले असे बॅटर, ऑलराऊंडर बॅटर अरुण बाळकृष्ण नलावडे मैदानामध्ये पहिला चेंडू घेऊन या सज्ज नितीनसाठी. शॉर्ट पिच चेंडू होता, कुठेतरी थोडासा सोयट चेंडू झाला, दंडित केलं गेलं. आश्वासक सुरुवात झाली आहे कारण एकही चेंडू नाही पण एक धाव मात्र इथे धाव फलकावरती लगावली गेली. थोडासा पाऊस असता तर थोडं अंग ओलं झालं असतं, थोडंसं तोंड ओलं झालं असतं, पोट ओलं झालं असतं, पण पावसाने थोडीशी निराशा केली आहे. इथे पाहिलं तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय त्याच व्हाईट चेंडूचा, सफेद चेंडूचा. अठरा चेंडू 38 धाव्या मापक असं लक्ष आहे. कारण आज पाऊस नाही, पाऊस असल्यावरती थोडीशी काहीतरी वेगळं गणित प्रत्येक वेळी खेळायचं होतं, पण इथे मात्र जर पाहिलं तर फेअर यावेळी चांगला चेंडू कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतो. डी क्षेत्रामध्ये बाईकच्या स्वरूपात पंच आम्हाला सांगतायत ही एक धाव इथे अर्जित केली गेली आहे. नक्कीच नितीनचे फॅन फॉलोइंग म्हणजेच गावदेवी मधले आमचे काही मित्र आहेत आणि नितीनचे संघाचे मालक मस्कर साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारावरती 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलं. इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील केली गेली आहे. निर्धाव चेंडू डॉट माफ करा, इथे मात्र बॅटची कडा घेतलाय आणि हे स्वप्न मस्कर सरांचं अपूर्ण राहिलंय. मस्कर सर आपण कुठे आहात का? हे स्वप्न मात्र अपूर्ण राहिलंय कारण नितीननी आपल्या स्वप्नांचा थोडस चुराडा केलाय. चांगली यशने कमबॅक केलंय. पहिला चेंडू बाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाला, दुसरा चेंडू बाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाला, त्यानंतर बाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाला आणि नंतर मात्र काय कमबॅक कुठेतरी इथे पाहायला मिळालं आणि बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल टिपला गेला आणि पहिला धक्का, पहिला गडी बाद होतोय.
आणि माझ्या समोरून जात आहे एक असं KSK मधलं काळं व्यक्तिमत्व चंदू घाडगे. आणि बॅटिंगसाठी किंगफिशर मालकचे वतनदार टूबर्क मालकचे सध्या ब्रँड अँबॅसिडर तेजस भोसले बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच कालच्या 5 आज 6 करून दाखवणं गरजेचं आहे, कारण काल 5 मारलं तर आज 6 मारणं गरजेचं आहे. षटकार तुमच्या तेजस तेजस तू बघ मी बघतोय की षटकार मारतोयस, कारण आपल्याला माहिती आहे तू बघ. यश यश आणि यशला मारताय, यशला मात्र मिळतंय या चेंडूवरती यश. तेजसला कमी समजू नका, तो फक्त एक तेजस्वी सांगायचं झालं ना, तो थोडा वेळ येतो, 2 चेंडूचा अभ्यास करतो, विचार करतो. पूर्ण तंत्रशुद्ध अशी फलंदाजी असलेला हा खेळाडू आपल्या समोर पाहायला मिळतो. या चेंडूवरती नक्कीच षटकार पाहायला मिळेल. काय गोलंदाजी आहे अचूक टप्प्यावरती, म्हणजे या चेंडूला जर पाहिलं ना तर खरंच उच्च दर्जाचा चेंडू म्हणून घोषित केलाय. कारण ज्याप्रमाणे यशने हे 2 चेंडू तेजसला हाताळले ना, अप्रतिम असे चेंडू हाताळले. खूप चांगले लाईनचे हे बॉल. यावेळी थोडासा बॅकफुटवरती गेला, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता, पण येथे मात्र 1 धाव घेण्यामध्ये यश आलंय. पंच आम्हाला सांगतात बाईच्या स्वरूपात पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. नाही माफ करा, इथे जास्त तेजस आलं त्यामुळे माझं सुद्धा समालोचन थोडं तेज चाललंय. ठीक आहे, थोडस मनोरंजन करतोय, राग मानू नका. पुन्हा एकदा सज्ज शॉर्ट पिच चेंडू होता, चापट दिली आहे. आपण जर पाहिलं तर इथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली, 2री धाव पूर्ण केली, 3ऱ्या धावीचा प्रयत्न करतायत का? नक्कीच थांबवलं गेलं इथे, कारण तेजस आणि अरुण जर ही जोडी आपण जर पाहिली तर अनेक वेळा मैदानामध्ये कमाल करून गेली आहे. अनेक वेळा जर पाहिलं तर अशा प्रकारचे सामने ना, अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत, 2 षटकं शिल्लक आहेत, अजूनही खूप काही करू शकतात. कारण पहिलं षटक समाप्त झालं 1 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण जर पाहिलं तर यशने कर्णधाराने दाखवलेला सार्थ विश्वास मात्र आपल्याला ते पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 6 धावा 1 गाडीच्या मोबदल्यात त्याने फक्त दिल्या. 2रं षटक पाहूया, गोलंदाजी मार्कवर कोण होते, कारण अजूनही सुजित आहे. सुजित ज्याप्रमाणे चामू सर त्याप्रमाणे सुजित सर ही पदवी KSKने त्याला दिली आहे, कारण नक्कीच तेवढा अनुभव आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता, मोठे फटके येणं गरजेचं आहे. तेजस भोसले मॅन फ्रॉम वाळणे जांभेवाडी चा हा स्टार खेळाडू आपण पाहतो या गोठवली नगरीमध्ये, या मैदानामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल तो. यावेळी पुन्हा एकदा बीट झाला. आज काहीतरी थोडस कुठेतरी असफल होताना पाहायला मिळतोय. तेजस अरुण थोडासा नाराज आहे, कारण तसं पाहिलं तर आज थोडस प्रत्येक वेळी जर पाहिलं तर बॉलिंगच्या वेळी सुद्धा चुकी झाली, बॅटिंगच्या वेळी चुकी झाली. कारण प्रत्येक वेळी पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर किशोरला पाहिलं गेलंय, फलंदाजी मार्कवर स्ट्राईकला जर पाहिलं तर अरुणला पाहायला गेलंय. पण आज ती कुठेतरी वेगळा टीम प्लॅन होता, आणि आज आतापर्यंत अरुण जर पाहिलं तर फक्त 1 चेंडू फेस केला गेला त्याच्याकडून. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. नक्कीच पाहिलं तर मैदानाच्या बाहेरून खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं तेजसला. एक निसर्गाचा नियम आहे, रात्री लवकर जेवा आणि लवकर झोपा.
जास्त वेळ जागू नका. जागरणाचे परिणाम हे आपल्या जीवनावरती, आपल्या खेळावरती होऊ शकतात. यावेळी पुन्हा एकदा सुंदर चेंडू. स्वतः आयोजक आहेत त्यामुळे अस्तित्व पणाला लागलंय. मोठे फटकाने अरुणकडून ते अपेक्षाने अरुण ते करू शकतो. यावेळी मारला स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा षटकार. 6 धावा. नाही कसं माहितीये की सचिन सर सांगायचं झालं तर जागरण मध्ये आपल्याला अनेक प्रकारे आपल्या शरीराला थोडीशी अशक्तपणा येतो. ऍसिडिटी असेल, अपचन असेल, ओमिटिंग असेल, अशा प्रकारे येतात आणि ते आपल्याला पाहायला मिळते की स्ट्राईकचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय, नॉन स्ट्राईकचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय, ते उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अरुण तुमार फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र खेळ समाप्त. तंबूच्या आश्रयाला जातोय अरुण. सुजितकडे पाहिलं तर स्मित हास्य करताना मनातल्या मनात गोड हास्य करतोय सुजित. माझा आवाज असेल थोडासा हात वर केला असं चालेल. आता नवीन फलंदाज जातोय योगेश नलावडे, नितीन नलावडे यांचे बंधू मर्याय मैदानामध्ये. गावदेव मध्ये अष्टपैलू खेळाडू, एक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो तो योगेश. फलंदाजी मार्कवर आपण पाहायला मिळतंय. लक्ष मात्र पाहिलं तर 38 धावांचं होतं. अरुणकडून अपेक्षा होती, थोडासा फटका फसला आणि तिथे मात्र तो पण फसला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज योगेश नलावडे, मॅन फ्रॉम गावदेवी. कंदील बाबा चाळ यावेळी जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने मारला चेंडू. 1 बाउन्स सीमारेषे पार जातोय. येतात या 4 चौकार. डीजे धाव संख्या मात्र जर पाहिलं तर 2 षटक समाप्त झाले. 2 गाड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या होते 17 धावा. शेवटचं षटक जर पाहिलं निर्णायक षटक आहे, ज्यामध्ये आपल्याला विजयी गाठायचं आहे. विजयी जे दार आहे, विजयी उंबरठ आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि ते षटक घेण्यासाठी आले स्वतः सुजित मोरे. वय वर्ष जर पाहिलं तर 45 प्लसचा हा खेळाडू, पण आजही पाहिलं तर 18 प्लसच्या खेळाडू सुद्धा लाजेल अशा प्रकारे गोलंदाजी करणारा, एक KSK मध्ये अ श्रेणीमध्ये खेळणारा सुजित मोरे, मॅन फ्रॉम हातलोटचा हा खेळाडू वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना. 6 चेंडू 21 धावा, म्हणजे 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये विजयाला गवसणी घालण्यासाठी. आणि समोर आहे तो म्हणजे नाईट वॉचमन तेजस भोसले. जागरण जागरण आणि जागरण येथे आम्हाला सांगितलं जात आहे 6 चेंडू फेस केले, म्हणजे जवळजवळ 1 षटक फेस केलं आणि धाव संख्या तेजसच्या नावावरती लागलाय ती म्हणजे 0-0 आणि 0. यावेळी 7वा चेंडू आला आणि 7व्या चेंडू वरती सुद्धा विकेट बोफत मध्ये देऊन गेला. म्हणजे डी मार्ट मध्ये सेल लागतो ना, त्याप्रमाणे या सेलची विकेट देऊन गेला तो म्हणजे तेजस भोसले. आता फलंदाजीसाठी जातोय किशोर, ऑलराऊंडर बॅटर जर पाहिलं तर किशोर बालकृष्ण नलावडे, मॅन फ्रॉम वाळणे, मॅन फ्रॉम विरारचा हा खेळाडू, एक उंचपुरा असा खेळाडू.
देवळीच्या कॅप्टनला कसा बोलवणार? देवळी नाही. यानंतर होणारा सामना, या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल तो आणि आहिर ब. तरी आहिर बला आपल्याला नंबर विनंती आहेत, कारण दोन्ही संघ तर मैदानावरती आहेत. जो विनिंग होईल तो आपल्याबरोबर खेळेल. आहिर ब, आपण कुठेही जायचं नाही, मैदानावरच थांबायचं आहे आपल्याला. चला सुजित पुढचा चेंडू घेऊन योगेश साठी. यावेळी चांगला फटका आहे, चेंडूला धाडलाय सरळ सीमारेषे पार. येत आहेत हा षटकार. 7 धावा. योगेश भावाने विचार केलाय पक्का आणि त्याच्या चेंडू पळीतून आलाय हा छक्का. 6 धावा. पाहिलं तर योगेशच्या फलंदाजीतून पाहिलं तर एक चौकार षटकार पाहायला मिळाला. जर थोडंसं वेगळं प्लॅनिंग झालं असतं आणि योगेशला जर लवकर पाठवलं असतं ना तर काहीतरी, आणि मस्कर सरांना जर मस्कर सरांनी योगेशसाठी जर पारितोषिक लावलं असतं ना तर कुठेतरी वेगळं समीकरण झालं असतं. पुन्हा एकदा सुजित योगेशसाठी. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला सीमारेषे पार धाडलाय. पुन्हा येतोय हा षटकार. बॅक टू बॅक 6 धावा. योगेश नलावड्याच्या बॅटमधून. 2 चेंडू 18 धावा. पण थोडस उशीर झालाय. पण एक चेंडू, माफ करा, 1 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा म्हणजे अजूनही गणित आहे ते. अरे एक का रे, कुणी सांगा रे. 1 चेंडू 9 धावा. हा चेंडू खूप काही सांगून जाईल. यावेळी पण जर पाहिलं तर सुंदर फटका येते, मात्र तसं जर पाहिलं तर हा 6 आहे. पण येथे मात्र योगेशने चांगली फलंदाजी केली. बाकीच्या फलंदाजांनी पाहिलं तर थोडस निराशा केली. नाही, 6 आहे तो. बाहेर पकडलाय, बाहेर पकडलाय. 6 आहे तो. जर योगेशला सुरुवातीला पाठवलं असतं, पण नक्कीच योगेशकडे जर पाहिलं तर योगेशने नक्कीच त्याची